Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. सकाळी 10:30 पावणे 11 वाजले होते. लोकसभेत शिक्षण सुधारणा विधेयक अर्थात सार्वजनिक परीक्षेत अयोग्य मार्गांचा प्रतिबंध करणारं विधेयक मांडण्यात येणार होतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची थोडी लगबग सुरू होती. विरोधक अजूनही पोरांवर लाट्या-खाट्या चालवण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न विचारत घोषणाबाजी करत होते. तोवरच लोकसभेच्या मकरद्वाराजवळ माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उतरले. खरं तर राजीनाम्यानंतर भाजप किंवा NDA खासदार आणि स्वतः प्रधानही थोडे नाराज असतील असं वाटलं होतं. पण झालं उलटं. प्रधान येताच त्यांच्या नावाची घोषणाबाजी NDAच्या खासदारांनी सुरू केली. एखाद्या विजेत्याचं स्वागत करावं तशाच पद्धतीनं प्रधान यांचं स्वागत भाजपच्या खासदारांनी केलं. त्यांना ग्रीट केलं, जिंदाबादच्या घोषणा दिल्या. स्वागताला स्वतः बिहारचे खासदार संजय जयस्वाल आणि गोपाल ठाकूर होते. नरभंगाचे खासदार ठाकूर यांनी तर मैथिली पेंटिंग असलेला गमछा घालून त्यांचं स्वागत केलं. पण तुमच्या माहितीसाठी 25 जुलैला बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर फुटीविरोधात आंदोलन केलं होतं. बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी आक्रमक आंदोलकांवर AK-47 मधून गोळीबार झाल्याचा आरोप आहे. पण इकडे बिहारचे खासदार माजी शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतात व्यस्त होते. याआधीही जेव्हा प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या भेटीसाठी भाजप अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, JP नड्डा, जितेंद्र सिंग, पीयूष गोयल यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रधान यांची भेट घेतली होती. आता तुम्ही म्हणाल की प्रधान यांच्या कारकिर्दीतच नीटचा पेपर फुटला, करोडोंचा गैरव्यवहार झाला, NTA ते क्लास चालक सगळ्यांचा सहभाग उघड झाला. त्यांच्या काळातच शिक्षण खात्याच्या सिस्टीमला वाळवी लागल्याचं सिद्ध झालं. 20 पोरांनी पुन्हा नीट देण्याच्या तणावामुळे आत्महत्या केल्या. त्यानंतर शिक्षण व्यवस्थेतील घोळाविरोधात CJPनं आंदोलन सुरू केलं. अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी जंतर मंतरवर ठाण मांडून बसले. महिनाभर आंदोलन सुरू होतं. कुणीही दखल घेतली नाही. पण 20 जुलैला आंदोलन मोडून काढण्यासाठी संसदेकडे निघालेल्या पोरांवर लाठी हल्ला झाला. काठ्यांना खिळे ठोकलेल्या लाठ्या दिसल्या. पोरांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. रॅपिड ॲक्शन फोर्सनं तर पेलेट गनचा वापर केला. इलेक्ट्रिक स्टिक वापरून पोरींना करंट देण्यात आला. DCP संदीप लांबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या कानाखाली मारली. डोकी फुटली, रक्त वाहिलं. अख्खा देश स्तब्ध झाला, संतप्त झाला. पालकांनी सरकारला धारेवर धरलं. दुसरीकडे वांगचूक यांचं उपोषण सोडवून सरकारनं स्कोअर केला. पण दिपके आणि त्यांचे सहकारी राजीनाम्यावर ठाम राहत जंतर मंतर सोडायला तयार नव्हते. देशभरात किती डोकी फुटली, किती केसेस झाल्या, पोरांना कसं फरफटवलं याचा एकत्रित आकडा उपलब्ध नाहीये. पण एक गोष्ट अधोरेखित होती की सरकारी यंत्रणा पोरांविरोधात बळाचा वापर करत होती. मग एवढं सगळं झाल्यानंतरही धर्मेंद्र प्रधान यांचं जंगी स्वागत करण्याचं कारण काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर राजकीय विश्लेषकांच्या मते विरोधकांचं मनोबल वाढू द्यायचं नाही म्हणून प्रधान यांनी जशी कुठलीही चूक केली नाही असं भासवत त्यांचं स्वागत झालं. भारतीय जनता पक्ष पूर्णपणे त्यांच्या सोबत असल्याचा हा दुसरा मेसेज आहे. इतकंच नाही तर राजीनामा प्रधान यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे देशविरोधी ताकदींना बळ मिळू नये म्हणून दिलाय. तो काही विद्यार्थ्यांनी जबाबदारी निश्चित करा असं म्हटल्यामुळे दिलेलं नाही, हेही दाखवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राजीनाम्यानं सरकारला काहीही फरक पडत नाही हे सुद्धा अधोरेखित करायचं आहे. म्हणजे भाजपचा पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून मेसेज स्वच्छ आहे. प्रधान आमचे आहेत, प्रधान यांचा राजीनामा विरोधकांचा विजय नाही आणि केवळ जंतरमंतरच्या किंवा देशभरात झालेल्या आंदोलनामुळे आम्ही हे पाऊल उचललंय असंही नाही. आणि आता प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लगेच म्हणजे 48 तासात आम्ही विधेयक घेऊन येतोय जे शिक्षण खात्यातले घोळ कमी करणारं असेल. कडक कायदा होईल, शिक्षेची तरतूद वाढणार आहे. म्हणजे पेपर फुटीत दोषी आढळल्यास जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच कमीत कमी 50 लाख ते जास्तीत जास्त 10 कोटींपर्यंतचा दंड होऊ शकतो. गैरप्रकारात जे लोक सामील असतील त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते. आणि खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना होईल. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर केवळ 3 महिन्यात निकाल लागेल. आता हे सगळं गणित सरकारनं विद्यार्थ्यांचा राग कमी करण्यासाठी सोडवायला घेतलंय. आणि त्याचाच भाग म्हणून टेक्नोक्रॅट नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. म्हणजे एकीकडे पक्षानं प्रधान यांचा ना रुतबा कमी केलाय ना प्रतिष्ठा, ना त्यांना काही चुकीचं घडल्याचं गिल्ट दिलंय. उलट त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम करून त्यांना ताकद आणि हिंमत दिली आहे. पण प्रश्न इथं संपतोय का?
नाही, कारण एका विधेयकानं सगळं कोडं सुटणार असतं तर मग बोलायची गरजच काय होती. म्हणूनच विद्यार्थ्यांनी भलेही जंतर-मंतर सोडलं असेल, पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं काय, हा प्रश्न आहे. एकतर पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सला लाठीमाराचे आदेश दिलेच कुणी? अर्थात हे सगळं केंद्रीय गृह खात्याच्या अंतर्गत येतं, पण हे आदेश यंत्रणेतील कुठल्या स्तरावरून देण्यात आले? विद्यार्थ्यांना मारण्यासाठी खिळे ठोकलेल्या काठ्यांचा वापर कसा काय झाला? कुणाच्या आदेशानं झाला? पोरांवर पॅलेट गन्सचा वापर झाला, त्याची जबाबदारी कुणाची? इलेक्ट्रिक स्टिक आणि इतर अशा उपकरणांचा वापर झाला, तो कायद्यात बसतो का? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारकडे आहेत का? निश्चित आहेत, पण ती उत्तरं देण्याचं उत्तरदायित्व आहे का, हा प्रश्न आहे. कारण या उत्तरातच विद्यार्थ्यांवर इतका अमानुष अत्याचार करण्यामागे कुणाचं डोकं होतं हे समोर येईल. आणि विरोधकांनी एक्झॅक्टली हाच मुद्दा लावून धरलाय. त्यांनी लाठीमारावर पहिल्यांदा चर्चेची मागणी केली आहे. त्याशिवाय सदन चालू देणार नाही असा पवित्रा घेतलाय. मग प्रश्न असा आहे की सरकार विधेयक पुढं करून लाठीमारावर चर्चा टाळतंय का? पोरांचं रक्त सांडण्यासाठी कुणाचे आदेश जबाबदार ठरले याचं उत्तर देणं टाळतंय का? बघा, दुसरीकडे त्याच्या विरोधाभासी ॲक्शन जी आहे ती यंत्रणा पोरांविरोधात घेताना दिसते. देशभरात अनेक ठिकाणी पोरांवर FIR दाखल केले जात आहेत, कुठे त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत, त्यांची ओळख पटवून त्यांना कॉन्सिक्वेन्सेस काय होतील असं सॉफ्टली धमकावलं जातं आहे. हे स्वतः सौरव दास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ते CJPचे प्रवक्ते आहेत. त्यातल्या त्यात बिहार, बंगाल आणि आसाममध्ये अशा घटना बऱ्याच प्रमाणात घडत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की अशा केसेस ज्या मुलांवर सरकार टाकतंय त्यांच्या मदतीसाठी आमच्या टीममधील वकील काम करत आहेत. त्यांना सर्वतोपरी कायदेशीर मदत CJP पुरवणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी जितेंद्र सिंग आणि JP नड्डांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ते म्हणतायत की तुम्ही डिटेन केलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सोडण्याविषयी बोलला होतात. इतकंच नाही तर कुणावरही ॲक्शन होणार नाही असा शब्द दिला होता. त्याचा सन्मान व्हावा. आता CJP सन्मानाच्या भाषेपर्यंत आली आहे. वाटाघाटीवेळी 2 मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचं वजन आणि सन्मान किती आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर विद्यार्थी दुखावलेत तर प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचं संसदेत असं जंगी स्वागत हा पोरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नाही आहे का? प्रधान यांनी दिलेला राजीनामा देशविरोधी शक्तींना बळ मिळू नये म्हणून असेल तर देशातील आणि देशप्रेमी तरुणांच्या वेदनेचं काय, हा प्रश्न उरतो. आणि तिसरं म्हणजे प्रधान यांच्यासाठी झालेली घोषणाबाजी आणि त्यांचं स्वागत हे जर सरकारचं अधिकृत व्हिज्युअल स्टेटमेंट आहे असं मान्य केलं तर मग कॅमेरा आडव्याचा उभा करून इन्स्टावर व्हिडिओ टाकून खरंच मुलांचा पाठिंबा आणि विश्वास कमावता येईल का? कारण सबका साथ सबका विश्वास म्हणताना शब्द कृतीला साथ देतायत का हे जेनझी पोरं आपल्या आपल्या मोबाईलवरती, इन्स्टाच्या रीलवरती अगदी डोळ्यात तेल घालून पाहतायत हे विसरून चालणार नाही. अर्थात तुमची पण काही मतं असतील तर ती निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. मी अभिजित करंडे. पाहत रहा मुंबई तक.